We start next example. Find the values of x for which f(x) is equal to x upon x square plus 1 is 1a strictly increasing and b strictly decreasing. का दिले फंक्शन दिलेलं आहे f(x) इज इक्वल टू एक्स अपॉन एक्स स्क्वेअर प्लस 1 आणि हे फंक्शन फर्स्टला इन्क्रीजिंग आहे आणि डिक्रीजिंग आहे. इन्क्रीजिंग असेल तर एक्सची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायची, डिक्रीजिंग असेल तर एक्सची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायची. f(x) इज इक्वल टू एक्स अपॉन एक्स स्क्वेअर प्लस 1. आता दिलेलं फंक्शन घेतलेलं आहे डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. f(x)चं डेरिव्हेटिव्ह f डॅश एक्स इज इक्वल टू यू अपॉन व्हीचं डेरिव्हेटिव्हचं रूल अप्लाय करायचं आहे. एक्स स्क्वेअर प्लस 1 मायनस एक्सचं डेरिव्हेटिव्ह 1 एक्स स्क्वेअर प्लस 1 इंटू एक्सचं डेरिव्हेटिव्ह 1 मायनस एक्स कॉन्स्टंट एक्स स्क्वेअर प्लस 1चं डेरिव्हेटिव्ह 2x डिवायडेड बाय डिनॉमिनेटरला एक्स स्क्वेअर प्लस 1 ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू एक्स स्क्वेअर प्लस 1 मायनस एक्स इंटू 2x स्क्वेअर डिवायडेड बाय एक्स स्क्वेअर प्लस 1 ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू 1 मायनस एक्स स्क्वेअर डिवायडेड बाय एक्स स्क्वेअर प्लस 1 ब्रॅकेट स्क्वेअर. व्हॅल्यू आली. नेक्स्ट बघा, हे दिलेलं आहे एफ इज स्ट्रिक्टली इन्क्रीजिंग if f dash x greater than 0, that is if 1 minus x square divided by 1 plus x square bracket square greater than 0, that is if 1 minus x square greater than 0, since x square plus 1 bracket square always positive greater than 0, that is if x square less than 1, x square less than 1, that is if minus 1 less than x less than 1, x value minus 1 less than x less than 1, therefore f is strictly increasing if minus 1 less than x less than 1. Next delay f is strictly decreasing if f dash x less than 0, that is if 1 minus x square divided by 1 plus x square bracket square less than 0, that is if 1 minus x square less than 0, since x square plus 1 bracket square greater than 0, that is if x square greater than 1, that is if x greater than 1 or x less than minus 1. x ची व्हॅल्यू 1 पेक्षा मोठी असेल किंवा मायनस 1 पेक्षा लहान. that is therefore f is strictly increasing f is strictly decreasing if x greater than 1 or x less than minus 1. Next example बघा. Next example आहे show that fx is equal to 3x plus 1 upon 3x increasing in point दिले 1 upon 3, 1 and decreasing in 1 upon 9, 1 upon 3. काय सांगितले दिलेलं फंक्शन आहे fx इज इक्वल टू 3x प्लस 1 अपॉन 3x. तर इन्क्रीजिंग फंक्शन असेल तर एक्सची व्हॅल्यू 1 अपॉन 3 1 आहे आणि डिक्रीजिंग फंक्शनला व्हॅल्यू आहे 1 अपॉन 9, 1 अपॉन 3. फर्स्ट बघा fx इज इक्वल टू 3x प्लस 1 अपॉन 3x डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. fxचं डेरिव्हेटिव्ह f डॅश एक्स इज इक्वल टू 3x डेरिव्हेटिव्ह 3 प्लस 1 अपॉन 3 कॉन्स्टंट 1 अपॉन एक्सचं डेरिव्हेटिव्ह मायनस 1 अपॉन एक्स स्क्वेअर इज इक्वल टू 3 मायनस 1 अपॉन 3x स्क्वेअर. आता डेरिव्हेटिव्ह आले इन्क्रीजिंग फंक्शनला एक्सची f डॅश एक्स ग्रेटर दॅन 0 आणि डिक्रीजिंग फंक्शनला f डॅश एक्स लेस दॅन 0 आहे. फर्स्ट बघा, फर्स्ट टू शो दॅट f इज इन्क्रीजिंग इन 1 अपॉन 3, 1 हे दाखवायचं आहे. ह्या पॉईंटला फंक्शन इन्क्रीजिंग आहे. लेट एक्स बिलॉंग्स टू इन द ब्रॅकेट 1 अपॉन 3, 1. देअरफॉर एक्सची व्हॅल्यू कशी आहे 1 अपॉन 3 लेस दॅन एक्स लेस दॅन 1. दोन्ही साईडचा स्क्वेअर केला 1 अपॉन 9 लेस दॅन एक्स स्क्वेअर लेस दॅन 1. 1 अपॉन 3 ने मल्टिप्लाय केलं 1 अपॉन 3 लेस दॅन 3x स्क्वेअर लेस दॅन 3. आता 1 upon 3x square आहे. This can be written as 3 greater than 1 upon
3x² ग्रेटर दॅन 1/3. मायनस साईन दिले, प्रत्येक टर्मला मायनस साईन दिलं. देअरफॉर -1/3 ग्रेटर दॅन -1/3x² ग्रेटर दॅन -3. दॅट इज -3 लेस दॅन -1/3x² लेस दॅन -1/3. 3 ॲड केलं, 3 - 3 0 येणार. देअरफॉर 0 लेस दॅन 3 - 1/3x² लेस दॅन 3 - 1/3. Therefore 0 less than f' less than 8/3. That is f' greater than 0. म्हणजे f' हे पॉझिटिव्ह आहे. फॉर ऑल in the bracket 1/3, 1. Therefore f is increasing function. सेकंड बघा त्याच्यातलं B. To show that f is decreasing in the bracket 1/9, 1/3. ह्या पॉईंटला f is decreasing फंक्शन दाखवायचं आहे. लेट x बिलॉंग्स टू 1/9, 1/3. एक्सची व्हॅल्यू 1/9 लेस दॅन x लेस दॅन 1/3 आहे. स्क्वेअर केला, 1/81 लेस दॅन x² लेस दॅन 1/9. 3 न मल्टिप्लाय केलं, 1/27 लेस दॅन 3x² लेस दॅन 1/3. This can be written as 27 greater than 1/3x² greater than 3. मायनस साईन दिलं, -27 लेस दॅन -1/3x² लेस दॅन -3. 3 + 3 ॲड केले, -27 + 3 -24 लेस दॅन 3 - 1/3x² लेस दॅन 0. Therefore -24 less than f' less than 0. Therefore f' less than 0 for all x belongs to in the bracket 1/9, 1/3. Therefore f is decreasing in 1/9, 1/3. Next example है example number 7. Find the maximum and minimum of the following functions. दिलेले फंक्शन मॅक्झिमम आणि मिनिमम आहे हे दाखवायचं आहे. बघा दिलेले फंक्शन आहे. फर्स्ट एक्झाम्पल आहे y = 5x³ + 2x² - 3x. फंक्शन दिले, ते फंक्शन घेतलं. लेट f(x) = 5x³ + 2x² - 3x. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. डेरिव्हेटिव्ह काढलं, f(x)चं डेरिव्हेटिव्ह f'(x) = 5x³ चा डेरिव्हेटिव्ह 15x² प्लस 2x² चा डेरिव्हेटिव्ह 4x मायनस 3x चा डेरिव्हेटिव्ह 3 -3. मग f'(x) ची व्हॅल्यू आली, f'(x) = 15x² प्लस 4x मायनस 3. फॉर एक्स्ट्रीम व्हॅल्यूज f'(x) = 0. f'(x) = 0 घेतलं. Therefore 15x² plus 4x minus 3 is equal to 0. फॅक्टर काय पडणार आहेत बघा, 15x² plus 9x minus 5x minus 3 is equal to 0. 3x कॉमन काढलं, 5x plus 3 minus 1 कॉमन काढलं, 5x plus 3 is equal to 0. कॉमन ब्रॅकेट आहे 5x plus 3 इंटू रिमेनिंग व्हॅल्यू आहे 3x minus 1 is equal to 0. म्हणजे दोन ब्रॅकेट आहेत 5x plus 3 इंटू 3x minus 1 is equal to 0. एक्सची व्हॅल्यू एक तर आहे ना 1/3 or -3/5. Therefore the stationary point are x is equal to 1/3 and x is equal to -3/5. आता परत डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x, परत डेरिव्हेटिव्ह काढलं. f'(x) is equal to 30x plus 4. For x is equal to 1/3. f'(x) is equal to 30 into 1/3 plus 4 means 14. 14 greater than 0. 14 greater than 0. Therefore f'(x) greater than 0. Therefore at x is equal to 1/3, f of x has a minimum value
For minimum value of f of x, putting x is equal to 1 upon 3. F of 1 upon 3 is equal to 5 into 1 upon 3 cube plus 2 into 1 upon 3 square minus 3 into 1 upon 3 is equal to 5 upon 27 plus 2 upon 9 minus 1. Maximum value is equal to 5 plus 6 minus 27 divided by 27. Answer आलं minus 16 upon 27. ही minimum value. For x is equal to minus 3 upon 5. F double dash x is equal to 30 into minus 3 upon 5 plus 4. 5 divided by 6 and 6 minus 3, 18. Minus 18 plus 4 is equal to minus 14. Less than 0. Therefore, at x is equal to minus 3 upon 5, f x has maximum value. For maximum value of f x, putting x is equal to minus 3 upon 5. f of minus 3 upon 5 is equal to 5 into minus 3 upon 5 cube plus 2 into minus 3 upon 5 square minus 3 into minus 3 upon 5 is equal to value find out minus 3 cube 27 आणि 5 क्यूब आहे 5 क्यूब 5 कॅन्सल होणार 5 स्क्वेअर आहे 27 अपॉन 25 प्लस 3चा स्क्वेअर 9 इंटू 2 9 इंटू 2 18 अपॉन 5चा स्क्वेअर 25 minus plus 3 into 3 9 upon 5. Therefore maximum value is equal to minus 27 plus 18 plus 45 divided by 25 is equal to 36 divided by 25. Therefore by second derivative test, local maximum of fx is minus 16 upon 27. Local minimum of fx is equal to minus 16 upon 27 when x is equal to 1 upon 3. And local maximum of fx is equal to 36 upon 25 when x is equal to minus 3 upon 5. Next example number 2. fx is equal to log x upon x not equal to 0. डेरिव्हेटिव्ह कडे सपोजला दिलेल्या फंक्शनचं एफ एक्स इज इक्वल टू लॉग एक्स अपॉन एक्स डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स डेरिव्हेटिव्ह कडलं एफ एक्सचं डेरिव्हेटिव्ह एफ डॅश एक्स इज इक्वल टू एक्स कॉन्स्टंट लॉग एक्सचं डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन एक्स मायनस लॉग एक्स कॉन्स्टंट एक्सचं डेरिव्हेटिव्ह 1 डिवायडेड बाय एक्स स्क्वेअर एक्स कॅन्सल झालं 1 मायनस लॉग एक्स डिवायडेड बाय एक्स स्क्वेअर therefore f dash x is equal to 1 minus log x divided by x square. For extreme values of fx is equal to 0. Therefore 1 minus log x upon x square is equal to 0. That is 1 minus log x is equal to 0 implies log x is equal to 1 is equal to log e. Therefore x is equal to e is the stationary point. Differentiate with respect to x. परत डेरिव्हेटिव्ह काढलं f डबल डॅश x इज इक्वल टू एक्स स्क्वेअर कॉन्स्टंट मायनस लॉग एक्सचा डेरिव्हेटिव्ह मायनस 1 अपॉन एक्स मायनस 1 मायनस लॉग एक्स कॉन्स्टंट एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह 2x डिवायडेड बाय एक्स रेज टू 4 इज इक्वल टू एक्स कॅन्सल होणार मायनस एक्स 2xनं 1 मायनस लॉग एक्सला मल्टिप्लाय केलं minus 2x plus 2x into log x divided by x raised to 4 is equal to minus 3x plus 2x log x divided by x raised to 4. f double dash x is equal to minus 3 plus 2 into log x divided by x cube. Therefore f double dash e is equal to minus 3 plus 2 log e upon e cube is equal to minus 3 plus 2 divided by e cube is equal to minus 1 upon e cube. आणि ही व्हॅल्यू निगेटिव्ह असल्यामुळं लेस दॅन 0.
Therefore, by second derivative test, f is maximum at x is equal to e. Therefore, maximum value of f of e is equal to log e upon e is equal to 1 upon e. Next example. Example number 8. Divide the number 20 into two parts such that sum of their squares is minimum. 20 नंबरचं डिवाइड टू पार्ट्स केले तर त्यांची समचा स्क्वेअर हा मिनिमम येणार आहे. बघा, लेट द फर्स्ट पार्ट ऑफ 20 बी एक्स. पहिला पार्ट 20 मधला एक्स मांडला तर दुसरा काय ना, देन द सेकंड पार्ट इज 20 मायनस एक्स. सम ऑफ देअर स्क्वेअर्स, त्याचे स्क्वेअरची सम, तर एक्स स्क्वेअर प्लस 20 मायनस एक्स ब्रॅकेट स्क्वेअर. लेट एफ एक्स इज इक्वल टू एक्स स्क्वेअर प्लस 20 मायनस एक्स ब्रॅकेट स्क्वेअर. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स, डेरिव्हेटिव्ह काढलं. एफ डॅश एक्स इज इक्वल टू एक्स स्क्वेअरचं डेरिव्हेटिव्ह 2x प्लस 20 मायनस एक्स ब्रॅकेट स्क्वेअरचं डेरिव्हेटिव्ह 2 इंटू 20 मायनस एक्स आणि मायनस एक्सचं डेरिव्हेटिव्ह इंटू मायनस 1. एफ डॅश एक्स इज इक्वल टू 2x minus 40 plus minus 40 minus 2 minus minus plus minus 40 plus 2x is equal to 2x plus 2x 4x minus 40. Therefore f double dash x ची व्हॅल्यू 4 येणार. For extreme values of f dash x is equal to 0, that is 4x minus 40 is equal to 0. Therefore x is equal to 10. Stationary point is x is equal to 10. Now f double dash x is equal to 4 greater than 0 by second derivative test. Therefore f is minimum at x is equal to 10. Therefore the number 20 divided as 10 10, so that the sum of their squares is minimum. Next example बघा. Example number 9. A wire of length 36 meters is bent in the form of rectangle. Find its dimensions if the area of the rectangle is maximum. एक वायर आहे आणि ती वायरची लेंथ आहे 36 मीटर आहे आणि ती बेंड केल्यानंतर त्याचा रेक्टँगल तयार केला आणि त्या रेक्टँगलचं डायमेन्शन हे एरिया ऑफ द रेक्टँगलचं एरिया हा कसा पाहिजे, मॅक्झिमम पाहिजे. बघा, लेट एक्स मीटर अँड वाय मीटर बी द लेंथ अँड ब्रीथ ऑफ द रेक्टँगल. पॅरामीटर रेक्टँगल is equal to 2 into x plus y is equal to 36. Therefore x plus y is equal to 18. तर y ची व्हॅल्यू काय आली, 18 minus x. Area of rectangle is equal to x into y is equal to x into 18 minus x. Let fx is equal to x into 18 minus x, म्हणजे 18x minus x square. हे फंक्शन आलं. Differentiate with respect to x, डेरिव्हेटिव्ह काढलं. f dash x is equal to 18 minus 2x is equal to f dash x is equal to 18 minus 2x आलं. परत त्याचं डेरिव्हेटिव्ह काढलं. f double dash x is equal to minus 2. For extreme values of f dash x is equal to 0. Therefore 18 minus 2x is equal to 0. 2x is equal to 18. X is equal to 9. Now f double dash 9 is equal to minus 2 less than 0 by second derivative test. F is maximum at x is equal to 9 when x is equal to 9 and y is equal to 9. Therefore area of rectangle is maximum when its dimension are 9 meter and 9 meter.